मार्क रचित सुवार्ता ह्याचे 3 अध्याय 1 ते 35 वचन. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करतो. दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बात दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, लोकांच्या समोर उभा राहा. नंतर तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीवे मारणे ह्यातील कोणते योग्य आहे? परंतु ते गप्प राहिले. येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठिणतामुळे तो फार खिन्न झाला. तो त्या माणसाला म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर. त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. नंतर फारशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल ह्याविषयी हेरोदियांबरोबर येशूविरुद्ध कट करू लागले. पुष्कळ लोक येशूच्या मागे जातात. येशू आपल्या शिष्यांसह गलील सरोवराकडे निघून गेला आणि गलील व यहुदियातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला, कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरूशलेम, इदुमिया, यर्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला. मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यास एक छोटी होडी आणाव्यास सांगितली. त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पुढे रेटीत होते. जेव्हा अशुद्ध आत्मा येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की तू देवाचा पुत्र आहेस. पण त्याने त्यांना सक्त ताकदी दिली की मला प्रकट करू नका. येशू त्याचे 12 शिष्य निवडतो. नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वतःकडे बोलाविले व ते त्याच्याकडे आले. त्याने 12 जण निवडले व त्यांना प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची ह्यासाठी निवड केली की त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. मग येशूने ह्या 12 जणांची निवड केली व जो सिमोन, त्याला पेत्र हे नाव दिले, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान, ह्यांना त्याने बेनेरेगेस, ज्याचा अर्थ गर्जनेचा पुत्र असा होतो, हे नाव दिले, आंद्रिया, फिलिप, बर्तलमै, मत्तय, थोमा, हल्फीचा मुलगा याकोब, तद्दै, शिमोन कनानी आणि यहुदा इस्करियोत, ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला. काही यहुदी येशूमध्ये अशुद्ध आत्मा आहे असे म्हणतात. नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. त्याच्या कुटुंबातील लोकांनी ह्याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणाव्यास गेले, कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे. यरूशलेमहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की त्याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भूताच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भूतांना घालवून देतो. मग येशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्यांच्याशी बोलू लागला.
शैतानच शैतानाला कसा काढू शकेल? जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही. तर मग शैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, परंतु त्याचा शेवट होईल. खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हाला खरे सांगतो की लोकांच्या पापाची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल, पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे. येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे. येशूचे अनुयायी हे त्याचे खरे कुटुंब आहे. नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलाव्यास पाठविले. लोकसमुदाय त्याच्या भोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, पहा, तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत. त्याने त्यांना उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? येशूने जे त्याच्या भोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, हे पहा माझी आई आणि माझे भाऊ. जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहे. आमेन.